काही दिवसांपूर्वी मी माझ्या यूट्यूब चॅनलच्या मराठी किवी या चॅनलवरती शॉर्ट्समध्ये हा एक थालीचा व्हिडिओ शेअर केला होता आणि याच्यामधल्या ह्या ब्रॉकली पनीर चीजच्या स्टिअर फ्रायसाठी खूप लोकांनी मला पर्सनली मेसेज केलं होते की याची रेसिपी सांग म्हणून मी त्यासाठी हा व्हिडिओ अपलोड करत आहे. ही खूपच टेस्टी बनते. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूयात रेसिपीला. इथं मी एका भांड्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. हे एकदम असं गरम पाणी करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये एक चमचाभर असं मीठ टाकायचं. मीठ टाकल्यानंतर आपल्याला जे ब्रॉकली आहे ती कट न करता जसंच्या तशी त्याच्यामध्ये पाण्यामध्ये ठेवायची आहे. पाणी इतकं असावं की जेमतेम आपली ब्रॉकली त्याच्यामध्ये बुडली पाहिजे आणि हिला कट न करता घालायची, म्हणजे कसे होती ह्याची टेस्ट आणि ह्याचे जे विटॅमिन्स असतात ते तसेच राहतात. शिवाय ब्रॉकलीला कलरही छान येतो. आणखी स्टिअर फ्राय करतेवेळी ब्रॉकली ही मोडत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची स्टेप जर असेल या पूर्ण रेसिपीमध्ये तर ब्रॉकलीला तुम्ही कसं ब्लांच करता ती आहे. कारण जर ब्रॉकली व्यवस्थित ब्लांच नाही झाली तर रेसिपीला अजिबात चांगली टेस्ट येत नाही. सो त्याच्यामुळे इथं आता 2 मिनटं झालेले आहे. आणखी आता त्याच्यामध्ये मी कट केलेले गाजर घातलेले आहे. एक गाजर आहे पूर्ण, ज्याला मी लांब लांब असे कट केलेलं आहे. ते एक पूर्ण गाजर ह्याच्यामध्ये घातलेलं आहे. आणि त्याचबरोबर इथे 7 ते 8 मी बीन्स घेतलेल्या होत्या, लाँग बीन्स. त्यालाही कट करून मी ह्याच्यामध्ये टाकलेला आहे. तुम्ही हवा तो आकार, हवा त्या शेपमध्ये तुम्ही ठेवू शकता इथं भाज्यांना. आणि खाली मी आता गॅस बंद केलेला आहे आणि हे असंच पाण्यामध्ये 1 मिनिटभर फक्त ठेवून घ्यायचं आहे. आणखी मग आता मी ह्यातलं पाणी पूर्ण आता स्ट्रेन करून घेते एका मिनिटभरानंतर. आणि ह्यावेळी परफेक्ट असे आपले गाजर आणि बीन्ससुद्धा चांगले असे स्टीम होऊन जातात आणि जास्त त्याच्यातलं मिनरल्स किंवा हे वाया जात नाही. आणि इथे बघा आता ही मी ब्रॉकली सगळी व्यवस्थित कट करून घेतलेली आहे. तर असं केल्यानं काय होतं ब्लांच व्यवस्थित की ब्रॉकलीचे जे तुरे आहेत ते तुटत नाहीत. आता इथे मी एक मोठा हलका असा पॅन घ्यायचा, जाडबुडाचा नाही घ्यायचा, पॅन ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये ऑलिव्ह ऑइल घातलेला आहे मी 1 चमचा. तुमच्याकडे असेल तर तुम्ही सेसमे ऑइल किंवा तिळाचं तेलही वापरू शकता. आता इथे मी पनीर घेतलेलं आहे. हे पनीर जवळजवळ मला वाटतं एक 100 ग्राम आहे. मी हे 2 लोकांसाठी बनवते आहे. आणि ह्याचे लांबडे क्यूब्स करून हाय फ्लेमवरती आपल्याला हे फक्त परतून घ्यायचे आहेत. ह्याला हार्डली हाय फ्लेमवरती 1 ते 2 मिनटं लागतात. 1 मिनिट एका साईडवरून आणि 1 मिनिट एका साईडवरून, तर ते छानपैकी त्याच्यावरती कलर येतो. आणि ह्याच्याने काय होतं, हाय फ्लेमवर केल्याने पनीर जास्त असं चिवट होत नाही. आता ते पनीर मी काढून घेतलं आहे आणि त्याच पॅनमध्ये एक 5 ते 6 लसणाच्या कुड्या आणि 1-2 हिरवी मिरचीचे एकदम छोटे केलेले तुकडे हाय फ्लेमवरतीच रोस्ट करायचे आहेत. त्याने एक फ्लेवर छान येतो. याच्यामध्ये मी एक कट केलेला मोठा कांदा घातलेला आहे. तुम्हाला हवे असेल तर ह्याच वेळी तुम्ही 1 कॅप्सिकम घालू शकता. त्यानेही छान टेस्ट येते. माझ्याकडे ती अवेलेबल नव्हती म्हणून मी ती घातलेली नाही आहे. आणि हे सगळं आपल्याला हाय फ्लेमवरतीच रोस्ट करायचं आहे. आणि इथं तर बऱ्यापैकी कांदा 1-2 मिनटं रोस्ट केल्यानंतर मी त्याच्यामध्ये आपली जी ब्रॉकली, बीन्स आणि जे कॅरेट होतं, गाजर, ते मी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे. आता मी अजूनपर्यंत कोणतंही सिझनिंग वगैरे वापरलेले नाही आहे. 1-2 मिनटं असं चांगलं हाय फ्लेमवरतीच त्यांना छानपैकी असं रोस्ट करून घ्यायचं. पॅन हलका वापरल्यामुळे काय होतं की त्याला तो जो जळण्याचा टेस्ट आहे त्याच्यामध्ये येतो, खालून जे चायनीजला वगैरे येतो तसा त्याचा छान येतो. आता याच्यामध्ये मी एक अर्धा चमचा इतकं मीठ आणि अर्धा चमचा चिली फ्लेक्स टाकलेले आहेत. 1 चमचाभर असे ऑरिगॅनो टाकलेले आहेत आणि त्याच्यानंतर एक अर्धा चमचा मिक्स हर्ब्स टाकायचे. आता ह्या आणि एक अर्धा चमचा ब्लॅक पेपर पावडर घालायची, मिरी पूड घालायची. आणखी त्याचबरोबर 2 ते 3 चमचे पाणी घालायचं त्याच्यामध्ये आणि अर्धा चमचा लिंबाचा रस घालायचा आणि ह्याला न हलवता तसंच झाकून ठेवायचं. 1 ते 2 मिनिट ह्याला चांगली अशी वाफ येऊ द्यायची आणि गॅस कमीच ठेवायचा इथे. याने काय होतं तर ह्याने मसाले जळत नाहीत पण फ्लेवर्स पूर्ण उतरले जातात, कारण इथे आपण एकदम हलक्या बुडाचा पॅन वापरलेला आहे त्याच्यासाठी. आणि इथं मी जे पनीर आपण रोस्ट करून ठेवलेलं होतं ते घातलेलं आहे आणि इथं मी 1 मिनिटभर असं हाय फ्लेमवरतीच परत मी रोस्ट करून घेणार आहे सगळ्या गोष्टी. म्हणजे ह्याने काय होईल की सगळे मसाले जे आपले आहेत ते पनीरलाही छानपैकी असे कोट होतील. त्याच्यामुळे पनीर ही आधी घालण्याची गरज नाही आणि नंतर घातल्यानंतर वरती मसाला असतो आणि त्याच्यासोबत सगळे हे मिक्स केल्यानंतर पूर्ण पनीरलाही सगळे मसाले वगैरे कोट होतात. इथे मी 1 अमूलचं चीज आहे ते मी इथं ग्रेट करून याच्यावरती घातलेलं आहे. ती क्लिप माझ्याकडून इथं डिलीट झाली आणि तुम्ही नक्की घाला, त्याने टेस्ट खूप एन्हान्स होते. ऑप्शनल आहे पण मी रेकमेंड करेन की नक्की घाला. आणि ही रेडी आहे आपली सॉटे केलेली ब्रॉकली आणि पनीर चीजची ही रेसिपी. खूप टेस्टी लागते. नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा कशी झाली होती ते.